मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आयोगाने आपल्याला फार दिवस दिले नाही मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी. मात्र मुख्य परीक्षेला आपल्याला लढायचं आहे आणि कोणत्याही पद्धतीने हार पत्करायची नाहीये. कारण शेवटी आपण जोपर्यंत ही परीक्षा आपल्या फायनल स्टेजपर्यंत किंवा पेपर लिहून येत नाही आणि आपला निकाल येत नाही, तोपर्यंत आपण कधीच या परीक्षेमध्ये कुठेतरी मागे पडलेलो नसतो. देअर इज ऑल्वेज अ चान्स. आणि आता मुख्य परीक्षेचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल, तर आता तो या राहिलेल्या दिवसामध्ये खूप स्ट्रॅटेजिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्या मुख्य परीक्षेला क्रॅक करण्यासाठी एक महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे एथिक्स आणि त्या एथिक्सबद्दल आज तुम्हाला या राहिलेल्या दिवसामध्ये काय आपण शिकणार आहोत आणि काय करायचं आहे, याचा एक कंप्लीट सोल्युशन या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला देणार आहे. मागच्या 10 वर्षापासून मी या विषयाला शिकवतो आणि म्हणून एक सखोल विश्लेषण घेऊन मी तुम्हाला आता एक अशी स्ट्रॅटेजी आणि असं एक डायरेक्शन देणार आहे, की आता तुम्ही प्रॅक्टिकली काय करू शकतात. तर वेलकम टू ज्ञानज्योती आणि आज आपल्या व्हिडिओचा जो अजेंडा आहे, तो अजेंडा म्हणजे की एम-पी-एस-सीसाठी जो आपला चौथा पेपर आहे, एथिक्स आणि इंटिग्रिटीचा, नीतिशास्त्र आणि त्याला सचोटी असं आपण म्हणतो. त्याचं एक 360 डिग्री एनालिसिस आपण घेऊन येणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी एनालिसिसच नाही सांगणार आहे, तर मी तुम्हाला डिटेल्ड टॉपिक्स आयडेंटिफाय करून देणार आहे, की आता तुम्हाला राहिलेल्या दिवसामध्ये त्या सिलेबसमधले कोणते पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत. तुमचे एथिक्ससाठी एक 10 ते 15 पानांचे नोट्स कोणत्या टॉपिक्स आणि कोणत्या पॉइंट्सचे पाहिजेत, हे तुम्हाला मी सांगणार आहे. एम-पी-एस-सी मोस्ट प्रोबॅबली कोणत्या टॉपिक्स आणि पॉइंट्सवर प्रश्न करणार आहे आणि तो तुम्हाला तुमच्याकडे कसा प्रिपेअर असला पाहिजे, ह्याचा सुद्धा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTubeला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे दर्जेदार व्हिडिओ जर आले, तर तुम्ही त्याच्यापासून मुकणार नाही. आणि माझा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही वाटल्यास तर पेन आणि पेपर पण घेऊन बसा. म्हणजे मी जे सांगतोय त्याची एक थोडक्यात तुमच्याकडे सिनॉप्सिस तयार होईल आणि त्या सिनॉप्सिसवर काम करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी पी-पी-टी वापरली आहे, ती पी-पी-टी जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तिथे WhatsApp करा किंवा कोणतीही अडचण असेल, तर आपल्याकडे एक डेडिकेटेड मेंटर आहेत. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात किंवा तुम्हाला कोणतीही अडचण असेल, तर तुम्ही मलाही येऊन भेटू शकतात. ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे इथे. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि आपला जो मास्टर प्लॅन आहे एथिक्सच्या संदर्भामध्ये, नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये, हा तुम्हाला समजून मी देतो. लक्षात घ्या, तुम्हाला मुख्य परीक्षा काढायची असेल, तर तुम्हाला एथिक्स या सब्जेक्टला निग्लेक्ट करून अजिबात चालणार नाहीये. कारण की बाकीच्या विषयांमध्ये आपण जर पाहिलं, तर बाकीच्या विषयांमध्ये एक वैकल्पिक विषय आणि एक एसे, हे 2-3च विषय आहेत. एसे, वैकल्पिक विषय आणि एथिक्स, जे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पी-डी-एफमध्ये तुमचं नाव आणतील. ठीक आहे. बाकीचे जे पण विषय आहेत सामान्य अध्ययनाचे, त्याला मात्र ताकद खूप लागते. त्याला एक जुना अभ्यास लागतो. त्याला मात्र एक तुमचा समज मात्र लागते. पण या एथिक्समध्ये समज तर पाहिजेच, पण तुम्हाला बाकीच्या विषयांपेक्षा जास्त मार्क काढण्याचा इथे खूप स्कोप आहे आणि म्हणून हा वन ऑफ द की सब्जेक्ट आहे. आपण त्याला GS4 किंवा त्याला पेपर क्रमांक 7 या नावाने सुद्धा आपण ओळखतो. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता असं त्याचं नाव दिलेलं आहे. एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. आता 250 मार्काचा हा पेपर आहे. आता या 250 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय, की साधारणपणे 130 मार्काची तुमची थिअरी येणार आहे आणि 120 मार्काची तुमची केस स्टडी आहे. ओके. तर आता या राहिलेल्या वेळामध्ये जर तुम्हाला पहिल्यांदा अटॅक करायचा असेल, तर तो आता केस स्टडीला करा. कारण केस स्टडी हा तुमच्या एक थोडक्यात थोड्या दिवसामध्ये प्रिपेअर होणारा टॉपिक आहे. याच्यासाठी तुम्ही खूप वाचलं पाहिजे असं नाही. थोडीशी तुम्हाला आयडिया आली, तरी पण तुम्हाला त्यामध्ये आपल्याला मार्क घेता येईल आणि थिअरीला मात्र थोडीशी ताकद लागेल. तर मी दोन्ही पॉइंटला म्हणणार आहे सॉरी, दोन्ही पॉइंटला मी सांगणार आहे. पण या दोन्ही पॉइंटमध्ये लक्षात घ्यायचं, की केस स्टडी हा प्रामुख्याने तुमचा आता अटॅकिंग पॉइंट पाहिजे. आता हा आपला जो एथिक्सचा पेपर आहे, त्याची थोडक्यात आयोगाने आपल्याला कशा पद्धतीने रचना दिलेली आहे,
तर पहिले 6 प्रश्न हे तुमचे थेअरीचे असतील आणि 7, 8, 9, 10, 11, 12 हे तुमचे घटना प्रकरण किंवा केस स्टडीजचे असतील. तर आता तुम्हाला साधारणपणे 7, 8, 9, 10, 11, 12 इथून तुम्ही सुरुवात करा. आता कोणकोणत्या केस स्टडीज कोणकोणत्या टॉपिकवर येतील त्याचेही मी तुम्हाला सखोल विश्लेषण आणि अनालिसिस आणि मोस्ट प्रोबेबल टॉपिक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. साधारणपणे 20 पॉइंट मी काढलेले, त्या 20 पॉइंटवर तुम्ही आता तयारी केली पाहिजे आणि परीक्षेला गेलं पाहिजे. आता या 6 पॉइंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त जो पेपर आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे, या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये तुम्हाला काही 5 पॉइंट्सवर विचारणार आहेत. आपण म्हणूया व्याख्या किंवा शॉर्ट नोट्स आपण म्हणूया. तर इथे कोणते पॉइंट्स येतील तेही मी आयडेंटिफाय करून देतोय आणि या सगळ्याच्या 6 प्रश्नांसाठी कोणकोणते पॉइंट्स तुम्हाला प्रिपेअर करायचे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. मी ज्या पण गोष्टी म्हणेल की या तुम्ही लिहा आणि याच्यावर नोट्स प्रिपेअर करा. प्रथमतः तुम्ही त्याला काम करा. माझ्या या स्ट्रॅटेजीने मला वाटतं की तुम्हाला 6 ते 7 दिवसाचा वेळ आणि पूर्ण वेळ नाही, साधारणपणे रोज 2-3 तास जरी तुम्ही काम केलं तरी पण तुम्हाला एथिक्ससाठी एक चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करता येईल, मी असं म्हणेल. तर आपण सुरुवात करूया की या सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला कसं जायचंय किंवा या प्रश्नांना कसं टॅकल करायचंय. तर पहिले थिअरी बद्दल बोलतो. आता थिअरीसाठी जे मला टॅकल करायचंय ते म्हणजे हा सिलेबस. आता हा सगळा सिलेबस कदाचित तुम्ही वाचलेला असेल किंवा आता तुम्ही वाचायला घेतला असेल. या सिलेबसच्या संदर्भामध्ये प्रत्येक पॉइंटमध्ये मी तुम्हाला आयडेंटिफाय करणार आहे. आता इथे पहिला, दुसरा, तिसरा, त्याच्यानंतर इथे चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा असे 7 पॉइंट तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. आणि 8वा पॉइंट जर म्हटला तर तो केस स्टडीजचा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला हे 7 पॉइंटमध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस आता प्रिपेअर करण्याचा वेळ नाही. तर या 7 पॉइंटमध्ये काय तुम्ही प्रिपेअर करायचं ते मी तुम्हाला सांगेल. त्याच्या तत्पूर्वी या 7 पॉइंट आपण प्रिपेअर करण्याच्या आधी आपण जर पाहिलं तर आपल्याला आयोगाने एक महत्वाची सूचना ही देखील दिलेली आहे. कदाचित तुम्हाला ही सूचना इथे वाचायला होत नसेल तर ही सूचना इथे मी थोडक्यात मोठ्या अक्षरामध्ये लिहून काढलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या समस्येला एखादा व्यक्ती कसा सोडवतो किंवा त्याला काय सोल्युशन देतो याच्यापेक्षा त्याची सोडवण्याची पद्धत काय आहे, तो कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो, त्याचा अप्रोच कसा असेल ती समस्या बघण्यासाठी, ते मी जास्त काय करू, ते आम्ही थोडक्यात जास्त टेस्ट करू. तर अशी एक थोडक्यात ही आपल्याला सूचना ही दिलेली आहे, ज्यामध्ये आपली निर्णय क्षमता, समस्या निवारण करण्याची पद्धत ही जास्त त्यांना आपण म्हणू ते जास्त आपली टेस्ट करतील. तर लक्षात घ्या की तुम्ही काय सोल्युशन देतात हे महत्वाचं नाही, पण त्या प्रॉब्लेमला किती फोडतात, त्याचे बारकावे कसे समजतात आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही करतात हे तुम्हाला घटना प्रकरण आणि तुमच्या थेअरीच्या संदर्भामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा आयोगाचा काय आहे, एक ऑफिशियल इन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्हाला बेसिकली या 2 गोष्टी पाहिजे, म्हणजे आपल्याला एथिक्सच्या संदर्भामध्ये एक इन्स्ट्रक्शन आणि आपल्याला 7 मुद्दे थेअरीचे आणि 8वा मुद्दा घटना प्रकरणाचं दिलेलं आहे. तर आपल्याला आता स्ट्रक्चर समजलंय, आपल्याला सिलेबस समजलाय, आपल्याला आयोगाचं म्हणणंही समजलेलं आहे. तर या पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन 4 बद्दल आता आपण सुरुवात करूया. आता या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम जो मी पॉइंट डिस्कस करतोय तो म्हणजे हा पहिला पॉइंट. ठीक आहे, ज्याला नीतिशास्त्र आणि मानवीय परस्पर भिमुखता असं म्हटलेलं आहे, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. त्याचे जर मुद्दे पाहिले तर हे जे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत हे मुद्दे मी या सिलेबसचे इथे लिहून काढले, म्हणजे तुम्हाला लगेच तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी मिळतील. आता या एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस मध्ये या सगळ्या पॉइंटला तुम्ही जर आता शिकायला बसले तर 10-15 दिवस लागून जातील. पण या सगळ्या पॉइंटचा जो सार आहे आणि ते कोणते पॉइंट्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे हे सर्वात प्रथम आता मी तुम्हाला आयडेंटिफाय करून देतो. आणि या सगळ्या पॉइंटमध्ये आता आयोगाचा हा पहिला पेपर होणार आहे एमपीएससीचा. तर एमपीएससीच्या पहिल्या पेपरला साधारणपणे बेसिक फाउंडेशनल पॉइंट्स कोणते विचारले जातील आणि कोणत्या पॉइंट्सला जास्त विचारण्याची शक्यता आहे, पहिल्यांदा ते पॉइंट्स तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण राहिलेल्या वेळामध्ये आपण या स्ट्रॅटेजीने गेलो तरच मला वाटतं ठीक राहील. आता सगळेच्या सगळे आता ही सगळेच्या सगळे पॉइंट्स
जर आपण शिकत बसलो आणि सगळ्या संकल्पना एकदम व्यवस्थित त्याच्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करत बसलो तर 15 लेक्चर लागून जातात. मग आता हे 10-15 लेक्चर द्यायचा वेळ आहे का? नाही. मग प्रॅक्टिकली आता काय पॉसिबल आहे, तर आपल्याला काही फाउंडेशनल पॉइंट, आता मी अपेक्षा करतो की हे पॉइंट तुम्ही कागदावर लिहून घ्या. या पॉइंटसाठी खूप एक चांगला सोर्स आहे ऑथेंटिकेटर, ते म्हणजे 12वीचं तत्वज्ञानाचं पुस्तक मी सजेस्ट करेल. त्यातनं जाऊन वाटल्यास तुम्ही प्रिपेअर करू शकतात किंवा इतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही क्लासवर येऊन बोला. त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुमची मदत करून देईल. तर 11वी आणि 12वीचे दोन्ही तत्वज्ञानाचे पुस्तक अतिशय महत्त्वाचे. पण सध्या या 12वीच्या पुस्तकाला तुम्ही जोर लावला तर ठीक राहील. पुस्तक आहे फिलॉसॉफीचं, तत्वज्ञानाचं आणि नीतिशास्त्र, एथिक्स ही फिलॉसॉफीची एक शाखा आहे, सब ब्रांच आहे. म्हणून या पुस्तकाचा आपण वापर केला तर ठीक राहील. सगळं पुस्तक पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचायचं नाहीये. पण एथिक्सचा जो पार्ट जिथे-जिथे दिलेला आहे, तो तिथे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा तुमच्या पानावर किंवा तुमच्याकडे आलं पाहिजे, ते म्हणजे बेसिक व्याख्या. नीतिशास्त्र म्हणजे काय? एथिक्स म्हणजे काय? हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर मूल्य म्हणजे काय? याच्यावर सुद्धा दाट शक्यता आहे. कारण मूल्य या संकल्पना जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मोठ्या संकल्पना म्हणजे नीतिमत्ता, नीतिशास्त्र या समजत नाही. आणि म्हणून फाउंडेशनल लेव्हलला नीतिशास्त्र आणि मूल्य याच्यावर प्रश्न आलेला आहे. UPSCच्या पहिल्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीचे प्रश्न आहेत आणि म्हणून पहिले 2 प्रश्न जे तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे ते म्हणजे व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एथिक्स? नीतिशास्त्र म्हणजे काय? आणि मूल्य म्हणजे मूल्य संकल्पना काय आहे? त्याच्यानंतर एकदा तुम्हाला नीतिशास्त्र आणि मूल्य याच्यावर 150-200 शब्दाचा जर तुम्हाला उत्तर लिहिता आलं, तर मग तुम्ही पुढे एक पॉइंट करून घ्या, की कायदा विरुद्ध नीतिशास्त्र. कायदा मोठा का नीतिशास्त्र मोठा? किंवा कायदा आणि नीतिशास्त्र यांची एक तुलना तुम्हाला करता आली पाहिजे. म्हणून एक पुढचा पॉइंट जो तुम्ही प्रिपेअर केला पाहिजे तो म्हणजे व्हॉट इज लॉ व्हर्सेस एथिक्स? नीतिशास्त्र आणि कायदा आणि त्यांचा उपयोग कधी-कधी याच्यावर तुम्ही एक विचार करा. याच्यावर कंटेंट तुम्ही जमवा आणि याच्यावर साधारणपणे 200-250 शब्द तुम्ही लिहून काढा. ठीक आहे? लक्षात घ्या, माझ्या या पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये माझी अपेक्षा आहे की तुम्ही 10 ते 15 पानांच्या वर आता नोट्स तुमची गेली नाही पाहिजे. आणि तुम्हाला कोणत्या पॉइंट्सवर प्रश्न येण्याची शक्यता आहे, हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून लॉ व्हर्सेस एथिक्स या पॉइंटला तुम्ही काय केलं पाहिजे? प्रिपेअर केलं पाहिजे. त्याच्यानंतर मूल्यांना मला असं वाटतं यावेळेस थोडं प्राधान्य दिलं जाईल. म्हणून मूल्य आणि त्यांचे स्वरूप, नेचर ऑफ व्हॅल्यूज याच्यावर मला वाटतं तुम्हाला प्रिपरेशन थोडंसं गरजेचं आहे. मूल्यांचे प्रकार काय आहेत? मूल्य साधक आहेत का साध्य आहेत? है ना? आणि त्यामुळे तुम्हाला इथे एक पॉइंट म्हणजे मीन्स व्हर्सेस एंड्स याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात संकल्पना स्पष्ट पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल इथे मी जर तुम्हाला सांगितलं, गांधीजींनी अहिंसाच्या मार्गाने आपल्याला काय मिळवून दिलं? स्वातंत्र्य मिळवून दिलं. बरोबर आहे. मग यामध्ये अहिंसा एक मूल्यच आहे आणि स्वातंत्र्य सुद्धा मूल्यच आहे. अहिंसा एक मार्ग आहे, ज्याला आपण मीन्स म्हणतो, साध्य आहे. आणि स्वातंत्र्य सुद्धा एक आपला उद्देश आहे, साधन आहे, एंड आहे. मग हे दोन्ही मूल्य साधन आहे आणि हे साध्य सुद्धा आहे. तर या संकल्पना कशा? एंड्स, मीन्स वर्सेस एंड्स या संकल्पनेवर मला असं वाटतं तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून हे 4 पॉइंट तुम्ही थोडंसं याच्या संदर्भामध्ये काय करून घ्या? प्रिपेअर करून घ्या. आणि मग या पॉइंट्सला प्रिपेअर केल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला बेसिक्स पण थोडेसे लक्षात येतील आणि तुम्हाला या विषयाची संकल्पना सुद्धा येईल. मी असा विचार करतोय की माझ्यासमोर बसणारा जो मुलगा आहे किंवा जी मुलगी आहे तिला काहीच माहित नाही आणि तिला आता एथिक्स प्रिपेअर करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा हे 4 पॉइंटवर लक्ष द्या. तर हे 4 पॉइंट लिहून घेतले तुम्ही. त्याच्यानंतर पहिल्याच पॉइंटमध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला एक अतिसंभाव्य विषयामध्ये एक पॉइंट तुम्हाला एका प्रश्न येऊ शकतो की नीतिशास्त्राचे परिमाण काय आहेत? नीतिशास्त्र कोणकोणत्या स्रोत किंवा कोणकोणत्या सोर्सेस मधनं आपल्याला येऊ शकते? डायमेन्शन्स ऑफ एथिक्स असा हा प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स आहेत. नीतिशास्त्र हे स्थान, नीतिशास्त्र हे व्यक्ती आणि नीतिशास्त्र हे काल
या 3 सोर्स मधनं आपल्याला कालखंडातनं त्याचा उगम आलेला दिसतो. याला तुम्ही सर्च करू शकतात, गुगल करू शकतात आणि या 3 सोर्सेसच्या संदर्भामध्ये नीतिशास्त्र किंवा नीती शास्त्राचे तत्व हे कशा पद्धतीने साधतात हे तुम्हाला थोडक्यात माहित असणं गरजेचं आहे. कदाचित याच्यावर सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन द डायमेन्शन्स ऑफ एथिक्स, की नीतिशास्त्राचे परिमाण हे स्पष्ट करा. कोणत्या तत्वांच्या आधारे हे परिमाण येतात हे थोडक्यात तुम्हाला या सब्जेक्टमध्ये किंवा या पॉइंटमध्ये तुम्ही साधारणपणे परत 150 ते 250 शब्दामध्ये याचा एक गाभा, याचा एक थोडंसं नोट्स तयार करून ठेवा. याच्यावर प्रश्न येण्याची आपल्याला शक्यता दिसून येते. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला कदाचित एखादा पॉइंट विचारले जाऊ शकतो किंवा याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे तिन्ही पॉइंट विचारले जाऊ शकतात. आयोगाचा अंदाज घेता है ना, एक आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे की सिंपल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नैतिक तर्क आणि निर्णय, मॉरल रिझनिंग, याच्यावर एक प्रश्न मला वाटतं थोडासा जाणार नाही पण गेला तर जमला पाहिजे. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये 2 गोष्टीवर तुम्हाला तुमची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 2 तुम्हाला शब्दांमध्ये प्रश्न टाकून अडचण आणू शकते आयोग. मॉरल इंट्युशन आणि नैतिक तर्कशक्ती, ज्याला आपण नैतिक अंतर्ज्ञान आणि नैतिक तर्कशक्ती, याच्यावर तुम्हाला कदाचित आयोग टेस्ट करू शकते. ठीक आहे, म्हणजे एखादा निर्णय घेत असताना तुम्ही कधी कधी आपल्याला वाटतं ना की असं झालं तर ठीक राहिलं, आपल्याला वाटतं हे असं मॉरल इंट्युशन आहे आणि हा निर्णय खूप वेळ चुकतो, पण आपण एखाद्या गोष्टीला समजतो. जसं तुम्ही प्रिलिम्स मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न तुम्ही पाहतात, तुम्हाला वाटतं की हे असे आणि ते तसे आणि मग लॉजिक लावतात, ते काहीतरी रिझन करता तुम्ही, यू रिझन आउट, तर त्याला मॉरल रिझनिंग असं म्हणतो. ते रिझनिंग, नैतिक रिझनिंग कसं करतो आपण, नैतिक तर्कशक्ती कशी वापरतो आणि या संकल्पना काय, याच्यावर साधारणपणे 50-50 100 शब्द तरी तुम्ही तयार करून ठेवा. या संकल्पना मी लहान वाक्यामध्ये कशा पद्धतीने सांगेल, यांच्या मूलभूत संकल्पना काय आणि याच्याशी संदर्भामध्ये मी कोणते उदाहरण लिहिलं, हे सगळंच्या सगळं तुम्हाला थोडक्यात माहित असणं गरजेचं आहे. तर मग त्याच्यामध्ये हे 2 पॉइंट म्हणजे नीतिशास्त्राचे परिमाण आणि नैतिक तर्क आणि नैतिक निर्णय, आणि याच्या आधारावर न्याय आणि अन्यायाची संकल्पना कशी बदलू शकते, या नैतिक आपण म्हणू तर्कशास्त्रावर किंवा नैतिक तर्क आणि निर्णयावर, तर याच्यावर सुद्धा तुम्ही थोडंसं प्रिपेअर करून ठेवा. हे 5 पॉइंट तुम्हाला या पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये घडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मला आणि UPSCचा जर आपण अनालिसिस केलं तर एक प्रश्न हमखास तुमचा पडेल आणि तो म्हणजे समाज शिक्षण आणि डिजिटल युगातील नैतिकतेचे आव्हानं किंवा मूल्य. इथे जर तुम्ही ऑफिशियल सिलेबस मध्ये पाहिला तर ऑफिशियल सिलेबस मध्ये आपल्याला इथे एक पॉइंट आलेला दिसून येतो आणि तो पॉइंट असा आहे बघा, ज्यामध्ये महान नेते, सुधारक, प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यापासूनचे धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांची भूमिका. तर हा कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांची भूमिका, यांचे आव्हान, हा एक पॉइंट मला असं वाटतं या पॉइंट मधनं तुमचा एक प्रश्न फसेलच. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कुटुंब, समाज आणि शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्हाला 2-3 पॉइंट्स तयार करून गरजेचे आहेत. मूल्य रुजवण्यासाठी जे पारंपरिक माध्यम आहेत, कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांची मूल्य रुजवण्याची भूमिका. आता हा असा पॉइंट नाहीये की तो तुम्हाला शिकवलाच पाहिजे, येतं तुम्हाला ते. कदाचित जुन्या पॅटर्न मध्ये तुम्ही HRD वाचला असेल, कदाचित शाळा तुमची चांगली झाली असेल, तर सगळ्या बाबतीत फक्त माझे काय शब्द येतील याची तयारी ठेवा. आणि म्हणून तुम्ही या संदर्भामध्ये थोडंसं लक्ष ठेवा. आणि त्याला एक छान टच म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली 2020 ला आली आहे, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, त्याच्यामधनं तुम्ही त्याला लिंक करायचा प्रयत्न करा. किंवा इतिहासामध्ये तुम्ही ब्रिटिश काळापासून आपलं शिक्षण कसं विकसित झालंय त्याचाही आधार करून त्याच्यामधनं सुद्धा तुम्ही जर पॉइंट्स काढून लिहिता आले तरीही चालतील. तर एक पॉइंट हा पहिला तुम्ही मूल्य रुजवणाऱ्या या ज्या पारंपरिक संस्था आहेत त्याच्यावर तुम्ही एक प्रिपरेशन करून ठेवा. त्याच्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाचा मूल्य रुजवण्यात कसा प्रभाव आहे. तुम्ही पाहिलं की आजकाल आपण सोशल मीडियावर शॉर्ट्स आणि रील्स जातो,
तर लहान मुलांच्या मनावर तो परिणाम कसा आहे? आता आपल्याला तर समजून जातं की ही गोष्ट चुकीची, ही गोष्ट वाईट आहे. आजकाल मोस्ट ऑफ द रील्समध्ये अपशब्दांचा वापर खूप असतो. लहान मुलं शिकायला जातात, म्हणजे शिकून घेतात ते. त्यांची भाषा बिघडत चालली आहे. मग हे जे गोष्टी आहेत, हे कशा पद्धतीने आव्हानं कसे आहेत मूल्य रुजवण्यासाठी या ज्या नवीन डिजिटल माध्यम आहेत, यांच्या संदर्भामध्ये मी नैतिकता किंवा मूल्य माझे कसे रुजवले जातील, हे थोडक्यात मी पाहिलं. मूल्य म्हणजे मूल्य संकल्पना काय? हे पहिल्या स्लाइडमध्ये आपण प्रिपेअर केलंय आणि मग त्याच्यानंतर ते कसे रुजवले जातात आणि ते कसे रुजवले पाहिजे याच्या संदर्भामध्ये एखादा सिंपल असा क्वेश्चन तुम्हाला येण्याची शक्यता आहे. तर त्याला एक तुम्ही 50-100 शब्द तुम्ही त्याच्याशी रेडी ठेवा. सामाजिक समस्या आणि नैतिकता याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही विचार करू शकतात. आता हा विचार करत असताना हा केस स्टडीजचा सुद्धा विचार होऊ शकतो. केस स्टडीजचा सुद्धा हा विचार होऊ शकतो. ठीक आहे. दोन मूल्य कसे एकमेकांशी जेव्हा आपण म्हणू लढा देतात, तेव्हा त्यामध्ये आपल्याला एक विषमता दिसून येते. हे तुम्हाला विचारण्याची आपण म्हणू एक शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर विश्वासाची कमतरता किंवा ट्रस्ट डेफिसिट ही कन्सेप्ट काय, ही थोडक्यात समजून घ्या, कारण ही मूल्यांच्या संदर्भामध्ये आहे. आता हा ट्रस्ट डेफिसिट तुमच्या सरकारमध्ये पण होऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण सरकारवर ट्रस्ट करत नाही, सरकार असंच करते, तर आपण सरकारच्या विरोधात ट्रस्ट नाही होत, तर किती आपल्याला गोष्टी आलेल्या दिसतात बाहेर. जसं फॉर एक्झाम्पल आंदोलनं झालेले दिसतात. सरकारने एखादी गोष्ट जर सांगितली, तर मग सरकारची ती गोष्ट अंमलात होत नाही. म्हणून तुम्हाला ट्रस्ट डेफिशिएट आणि व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट है ना, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणूया मूल्य रुजवण्याचे आव्हाने, हे असे पॉइंट तुम्हाला कदाचित तुमच्या टेस्टमध्ये किंवा तुमच्या प्रश्नांच्या स्वरूपात येऊ शकतील. तर हे 4 पॉइंट तुमचे झाले पाहिजे आणि एवढ्या 7 ते 8 मुद्दे जर तुम्ही प्रिपेअर केले, तर मला असं वाटतं तुमचा पहिला युनिट हा चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होऊन जाईल. याच्या पलीकडे आता जाण्याची गरज नाहीये. तर हे तुम्ही थोडक्यात अनालिसिसने समजून घ्या. आता दुसरा मुद्दा, आणि तो दुसरा मुद्दा म्हणजे ॲटिट्यूडवर आहे. त्याला आपण अभिवृत्ती असं म्हणतो. आता ॲटिट्यूडचा जो सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस इथे मी लिहिलेला आहे. तो तुम्ही वाटल्यास तर पॉज करून वाचू शकतात किंवा ऑफिशियल सिलेबस मधनं जरी वाचला तरी पण काही हरकत नाही. तर ॲटिट्यूड या दुसऱ्या मुद्द्याला तुम्ही कोणते पॉइंट्स प्रिपेअर केला पाहिजे? तर हा जो दुसरा मुद्दा आहे, या दुसऱ्या मुद्द्यामध्ये माझ्या अंदाजित 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. पहिले म्हणजे अभिवृत्तीची संकल्पना आणि मूलभूत रचना. त्याच्यामध्ये जे मॉडेल आहे आपलं कॅब किंवा एबीसी, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियरल, वर्तनाक विषयिक. तर हे जो कॅब मॉडेल किंवा एबीसी मॉडेल आणि अभिवृत्तीची व्याख्या, हे तुम्हाला माहित असणं थोडंसं गरजेचं आहे. माझे राईट शब्द या व्याख्येला कसा सजवतील, हे थोडक्यात तुम्ही करून घ्या. आणि अभिवृत्ती म्हणजे काय, असं एक सिंपल क्वेश्चन पहिला प्रिपेअर करा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, सनदी सेवकासाठी सकारात्मक अभिवृत्ती कशी गरजेची, म्हणजे या अभिवृत्तीचा तुमच्या प्रशासनामध्ये कसा उपयोग होतो, आणि नकारात्मक असेल तर काय होतं, सकारात्मक काय असेल तर काय होतो, हा दुसरा पॉइंट प्रिपेअर करून घ्या. आणि तिसरा पॉइंट म्हणजे राजकीय आणि नैतिक अभिवृत्ती यांच्यामधला फरक, आणि ह्या एक्झॅक्टली काय आहे, पॉलिटिकल ॲटिट्यूड आणि तुमचं मॉरल ॲटिट्यूड यांच्या संकल्पना मी 150 ते 200 शब्दामध्ये कशा वेगळ्या पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने सजवेल, याचा थोडक्यात तुम्ही रिसर्च करून काय करून घ्या, नोट्स तयार करून घ्या. आणि अभिवृत्तीला या 3 मुद्द्यांमध्ये पहिले व्याख्या, त्याची रचना, त्याच्यानंतर सनदी सेवकासाठी सकारात्मक अभिवृत्ती कशी पाहिजे, त्याचमध्ये लपलेलं आहे की नकारात्मक अभिवृत्तीचा कसा त्याच्या तिथे दुरुपयोग होतो, त्याचं उदाहरण, आणि तिसरं म्हणजे मॉरल आणि पॉलिटिकल ॲटिट्यूड. तिसरा जो मुद्दा आहे हा थोडा विचारण्याची शक्यता या पहिल्या अटेम्प्टला कमी आहे. पहिला आणि दुसरा हा तुमचा मॅक्सिमम आहे. म्हणून सेकंड युनिटमध्ये पहिल्यांदा हे 2 प्रश्न तुम्ही प्रिपेअर करून घ्या आणि मग तुम्हाला इथे पुढे मदत होईल अभिवृत्तीच्या संदर्भामध्ये. पॉइंट एकदम इझी आहे. तुम्ही वाचला तरी तो लक्षात येईल आणि 2 प्रश्न जरी तयार केले तरी पण तुमचं काम माझ्या मते झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. या
माझ्या मते तुम्ही या मी सांगितलेल्या सगळ्या पॉइंट्सला मध्ये मध्ये लिहून घेता येतं. त्याच्यानंतर अभिवृत्तीनंतर जो पुढचा पॉइंट आहे तो तुमच्या म्हणजे नागरिक सेवकासाठी वेगवेगळ्या मूल्यांचा इथे लिस्ट दिलेली. अभियोग्यता, मूलभूत मूल्य, सचोटी, निपक्षपातीपणा, त्याच्यानंतर पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांच्या प्रती सहानुभूती. ठीक आहे. तुम्हाला जर पहिल्या 2 पॉइंट मध्ये अडचण होत असेल तर पहिल्यांदा हा तिसरा पॉइंट घ्या. कारण हा तिसरा पॉइंट जो नागरी सेवकांसाठी जे मूल्य दिलेलं आहे, हा एक मला असं वाटतं 100% पडेल क्वेश्चन. आता असं मी का म्हणतोय? कारण जर तुम्ही आपल्या पेपरची रचना पाहिली तर इथे तुम्हाला नाही हे 5 पॉइंट्स आहेत आणि हे 5 पॉइंट्स तुम्हाला आयोग काय विचारेल याची जर शक्यता पाहिली तर याची शक्यता याच पॉइंट मधून येते, जो तुमचा कितवा पॉइंट आहे? नंबर 3रा पॉइंट, जो तुमचा नंबर 3रा पॉइंट आहे. आता या नागरिक सेवकासाठी जी अपयोग्यता आहे, हे सगळेच्या सगळे तुम्हाला एक 50-50-50 शब्दाचे तुमच्याकडे सब्जेक्ट मॅटर पाहिजे. त्याच्या व्याख्या, त्याच्या संकल्पना, त्याचे उदाहरण त्या प्रत्येक 50 शब्दामध्ये पाहिजे. आता इथे मी तुम्हाला एक ऍडवाइस करेल की इथे मी तुम्हाला काही लिस्ट देतोय 10 पॉइंटची. ही 10 पॉइंटची लिस्ट तुम्ही थोडक्यात करून जा. आयोगाने विचारलेल्या आणि नव्याने विचारले जाऊ शकणाऱ्या या 2-3 शॉर्ट नोट्स, या 2-3 प्रकारच्या आपण या 10 पॉइंट्सला तुम्ही प्रिपेअर केले तर कदाचित तुमचा पहिला प्रश्न जो आहे त्यातनं या 10 पॉइंट मधनं फसण्याची खूप शक्यता आहे. सर्वात पहिले सार्वजनिक जीवनातील सत्यनिष्ठता, प्रॉबिलिटी, हा UPSCच्या अनालिसिस वरनं काढलाय. त्याच्यानंतर हित संबंधांचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? हाच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे मूल्यांचा, आपण म्हणू एक मूल्यांचा झालेला द्वंद्व आहे. त्याच्यानंतर घटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय? कारण कॉन्स्टिट्यूशनलिझम जर पाहिला तर आपल्या प्रिलियम्स मध्ये प्रश्न आला होता, तर इथे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनलिझम हा सुद्धा थोडक्यात एक प्रिपेअर केला तरी पण माझ्या मते ठीक राहील. त्याच्यानंतर कर्तव्य प्राप्ती, समर्पण, डिवोशन टू द ड्युटी, त्याच्यानंतर निपक्षपातीपणा, इम्पार्शियालिटी, त्याच्यानंतर तटस्थता, पक्षीय निरपेक्षता, नॉन पार्टिझनशिप, त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, त्याच्यानंतर सहानुभूती आणि करुणा, इम्पॅथी अँड कंपॅशन, त्याच्यानंतर सामाजिक भांडवल, सोशल कॅपिटल, आणि त्याच्यानंतर उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी. हे 10 पॉइंट खूप हाय पॉसिबल पॉइंट आहेत जे तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे आणि हे शॉर्ट नोट मध्ये विचारतील. हिच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण नागरिक सेवकांच्या संदर्भामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट इथे मी तुम्हाला सांगेल की सचोटी याची व्याख्या तुम्हाला आलीच पाहिजे. ही सुद्धा एक हाय प्रोबॅबिलिटी आहे. इंटिग्रिटी, निपक्षपातीपणा झाला, पक्षी निरपेक्षता झाला, वस्तुनिष्ठता झाला, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, डेडिकेशन, किंवा आपण म्हणतो डिवोशन टू पब्लिक ड्युटी, हा सुद्धा एक थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे. जसं एखादा भक्त एखाद्या देवाला पूर्णपणे डिवोट करून टाकतो, तसं तुम्ही जे व्यक्ती आहेत जे या परीक्षेमध्ये स्वतःला यश बघतात ते कशा किती पद्धतीने डिवोट करू शकतात आणि ती संकल्पना काय ही शब्दामध्ये मांडता आली पाहिजे. आणि म्हणून डिवोशन टू पब्लिक ड्युटी हा सुद्धा एक तुम्ही टाकू शकतात. सहानुभूती आपण लिहिलेलं आहे पुढे. सहिष्णुता एक महत्वाचा अजून आपण ऍड करून घेऊ, टॉलरन्स. याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला ऍड करायला लावेल, टॉलरन्स. आणि त्याच्यानंतर हे 10 मुद्दे म्हणजे टॉलरन्स, त्याच्यानंतर पब्लिक ड्युटी, डिवोशन, आणि सर्वात महत्वाचं इंटिग्रिटी, सचोटी. आणि हे 10 पॉइंट असे 13 पॉइंट, हा झाला 11, हा झाला 12 आणि हा झाला 13. हे 13 मुद्दे तुम्ही 50-50 शब्दामध्ये रेडी ठेवा. आणि पहिलाच प्रश्न यातनं काहीतरी आलं तर सगळंच येईल, नाही तर काहीतरी येईल आणि ते तुम्हाला लिहिण्यासाठी खूप आपण म्हणू कॉन्फिडन्स दिलं. हे 13 शॉर्ट नोट्स तुमच्याकडे पाहिजे. 50, आता 50 शब्द तर मी जास्त सांगतोय कारण की आपण जर पाहिलं तर 30 शब्दाची ती मर्यादा होते. तर थोडं 50 लिहून ठेवा म्हणजे 30, 20, 25 शब्द तुम्हाला चांगले तिथे ऍड करता येईल. तर हा पॉइंट मध्ये तुम्ही न विचार करता या मुद्द्यांना तुम्ही नागरिक सेवेसाठी जे आपल्याला हा 3रा मुद्दा आहे हा एवढा प्रिपेअर करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ज्याचं नाव आहे इमोशनल इंटेलिजन्स. येस, ज्याचं नाव आहे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिआंक असं दिलेलं आहे. आता या इमोशनल इंटेलिजन्स मध्ये आपण जर पाहिलं तर या इमोशनल इंटेलिजन्स वर मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता, एक तर प्रश्न येईलच आणि बिलकुल तो आपण म्हणू फाउंडेशनल लेवलला मूलभूत संकल्पनेवर आला पाहिजे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सर्वात पहिले तुम्हाला 100-150 शब्द लिहून आणले पाहिजे इमोशनल इंटेलिजन्सची संकल्पना आणि त्याच्या मुख्य घटकांबद्दल. तुम्ही जर प्रश्न विचारला व्हॉट डू यू मीन बाय इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिआंक म्हणजे काय आणि त्याचे मुख्य घटक स्पष्ट करा, असा सिंपल प्रश्न आला तर तो 150-250 शब्दामध्ये आपल्याला संकल्पनेच्या स्तरावर लिहिता आले पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्स चांगला सोर्स आहे 12वीची सायकोलॉजीची NCERT, जी आपल्याला इंग्लिश आणि हिंदीतनं मिळते. तर हा तो सोर्स आहे. याच्या पलीकडे तुम्ही गुगल किंवा बाकीच्या गोष्टीचाही वापर करू शकतात, पण तुमच्याकडे ही संकल्पना लिहून असलेली पाहिजे. त्याच्यानंतर इंटेलिजंट कोशंट वर्सेस इमोशनल कोशंट हा एक कन्सेप्ट, म्हणजे या मोजण्याच्या किंवा या कशा पद्धतीने मोजल्या जातात. जुन्या पद्धतीने आपण नेहमी बुद्धिमत्तेला प्राधान्य देतो, पण भावनिक बुद्धिमत्ता ही का बरं महत्वाची आहे प्रशासनासाठी आणि ती कशी मोजली जाते, त्या संकल्पनेवर तुम्हाला एक प्रश्न विचारले जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर भावनांचे सक्षमीकरण म्हणजे भावनांच्या वर तुम्हाला प्रश्न जाण्याची शक्यता आहे. UPSC ला पहिल्यांदा या बेसिकवर गेला, नंतर भावनांवर गेला. तर भावना किंवा इमोशन्स याच्यावर थोडीशी पॉसिबिलिटी सध्या कमी आहे, पण मात्र या बेसिक्सवर 2 प्रश्नांवर तुमचा पेपर जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही इमोशन्स पहिले समजून घ्या, इमोशनल इंटेलिजन्स पण समजून घ्या आणि IQ वर्सेस EQ याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही थोडक्यात आपली तयारी ठेवा. आणि उदाहरणं सुद्धा स्पष्ट पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर या इमोशनल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला थोडक्यात हा विचार पण करून ठेवायचा आहे की प्रशासनामध्ये याचा प्रत्यक्ष कसा उपयोग होतो, म्हणजे भावनिक बुद्धिआंकाचा है ना, एखादी सिच्युएशन टॅकल करण्यासाठी किती भावना कशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे हँडल करतात याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर डॅनियल गोलमॅन यांचं नाव तुम्ही विसरू नका आणि डॅनियल गोलमॅनच्या या इमोशनल इंटेलिजन्स कन्सेप्टला सुद्धा थोडक्यात तुम्ही रिसर्च करा. आणि तुम्ही एक थोडक्यात पॉइंट्स लिहून ठेवा की प्रशासनामध्ये या कन्सेप्टचा उपयोग कसा आहे. कदाचित तिथे प्रश्न येऊ शकतो. भावनांवर प्रश्न येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, पण भावनिक बुद्धिआंक याच्यावर प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कन्सायन्स, आता हा क्रायसिस ऑफ कन्सायन्स एक महत्वाचा पॉइंट आहे, ठीक आहे. आता या कन्सायन्स, आता हा कन्सायन्स सुद्धा तुमचा सिलेबसचा हे आहे, आपण म्हणू हे पॉइंट आहे, पण तो दुसऱ्या सिलेबस मध्ये दिले. पण कन्सायन्सला आपण म्हणणार आहोत सत्सद विवेक बुद्धी, विवेक ज्याला आपण म्हणतो, या विवेक किंवा या कन्सायन्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न येईल तर सर्वात पहिले, आता हा तर दुसरा पॉइंटला आहे पण इथे लिहून ठेवलाय मी, इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की कन्सायन्स किंवा विवेक ही संकल्पना काय आहे आणि ती नीतिमत्ता, नीतिशास्त्र आणि भावनांना कशा पद्धतीने टॅकल किंवा हँडल करण्याचं काम करते, हे तुम्हाला एक प्रश्न इथे येण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. कन्सायन्स, विवेक किंवा त्याला अंतर्ज्ञान, अंतरात्मा अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर आपल्या निर्णयामध्ये कशी चूक होते, या संकल्पनेवर UPSCचा हा एक फेवरेट पॉइंट नेहमी राहिलेला आहे. आणि कदाचित आपण म्हणू MPSC सुद्धा तुम्हाला फाउंडेशनल लेवलला की सत्सद विवेक म्हणजे काय आणि नीतिमत्ता किंवा मूल्य रुजवण्यासाठी त्याचा उपयोग कसा होतो या संकल्पनेवर तुम्हाला एखादा प्रश्न टाकले जाऊ शकतो. आणि म्हणून या कन्सायन्सला सुद्धा तुम्ही प्रिपेअर करा. तसे पॉइंट्स लिहून दिलेले आहेत, तुम्हाला या PPT मध्ये तुम्ही सविस्तर वाचू शकतात. त्याच्यानंतर एक पॉइंट असा दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला लिस्टच नाहीये. पॉइंट आहे भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे योगदान. हा इथे तो पॉइंट दिलेला आहे. आणि लिस्ट दिलेली आहे का? अजिबात नाही. मग ही लिस्ट कोणती असेल आणि तुमच्याकडे कोणत्या विचारवंतांवर हा प्रश्न येऊ शकतो,
तर आतापर्यंत UPSCला आलेल्या आपण म्हणू ठोस विचारवंतांची यादी मी 2013च्या आधी MPSCचे मुख्य परीक्षा ज्या लिहिल्या त्याच्यामध्ये माझा फिलॉसॉफी हा सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये विचारलेल्या विचारवंतांची यादी एकत्रित करून मला असं वाटतं की हे 10 विचारवंत तुमच्याकडे प्रिपेअर पाहिजे आणि या 10 विचारवंतांवर तुम्हाला एखादा प्रश्न येण्याची दाट शक्यता. आणि पहिले विचारवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी ही संकल्पना विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर ज्योतिबा म्हणजे आपले महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिबांबद्दल प्रश्न आणि सावित्री आईंबद्दल प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे, कारण महाराष्ट्र त्यांच्या अभिना नाही. त्यामुळे हे विचारवंत आम्हाला विचारले जायचे 2013 साली, म्हणून इथे मी टाकलेले आहेत. फिलॉसॉफीमध्ये अजून एक होते आम्हाला विचारले जायचे, ते म्हणजे जस्टिस रानाळे आणि त्यांच्या भक्ती चळवळीवर त्यांचं मत, पण तो इथे टाकला नाहीये कारण तो फिलॉसॉफीचा प्रश्न हार्डकोर होता. पण इथे मला असं वाटतं ह्या 2 व्यक्तींबद्दल प्रश्न आहेच आहे. त्याच्यानंतर शिवरायांबद्दल प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, कारण शिवरायांच्या आपण म्हणू जो अप्रोच आहे तो आपल्याला थोडक्यात माहीत असला तर विचारले जाऊ शकतो. त्याच्यानंतर शाहू महाराजांबद्दल, कारण शाहू महाराजांचं सामाजिक मोठी कार्य आहे ना, आभाळ एवढा जे राजे आपले ते म्हणजे शाहू महाराज आणि सामाजिक समता वगैरे त्यांनी नेहमी प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी हा एक खूप फेवरेट पॉइंट आहे. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भामध्ये, तर हे 6 पहिले विचारवंत प्रिपेअर झाले पाहिजे. याचबरोबर त्यांच्या नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर, त्याच्यानंतर अब्दुल कलामांविषयी तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल हा UPSCला विचारलेला आहे डायरेक्टली इनडायरेक्टली, पण MPSCला कदाचित विचारले जाऊ शकेल का नाही याची थोडी शक्यता मला कमी वाटते. आणि त्याच्यानंतर कौटिल्य आणि चाणक्य हे पण एक महत्वाचे असे व्यक्ती, एक पर्सनॅलिटी ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे. हे 10 जर तुम्हाला जमत नसतील तर ऍटलिस्ट तुमचा एक चांगला सोर्स ज्यामध्ये सगळे विचारवंत थोडक्यात लिहिलेले आहेत ते म्हणजे तुमचे 12वीच्या पुस्तकांमध्ये बुद्धांबद्दल दिलेलं आहे, महावीरांबद्दल दिलेलं आहे, अरिस्टॉटल बद्दल दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुरुषार्थाबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल आपण पाहिलं त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर काही वेस्टर्न एज्युकेशन वेस्टर्न थिंकर्स बद्दल दिलेलं आहे, जसं आपण म्हणूया थॉमस हॉब्स वगैरे. तर हा एक सोर्स असू शकतो, कदाचित याच्यातनं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर एक तर मी दिलेली लिस्ट, नाही तर इथून कुठून तरी तुम्ही साधारणपणे एक 6-7 विचारवंत यांचे एक संग्रह ठेवा आणि एखादा नैतिक विचार त्यांचा कसा आहे त्याच्या संदर्भामध्ये 50-100 शब्दाचा एक नोट्स तुमच्याकडे रेडी पाहिजे. तर मला वाटतं हा पॉइंट तुमचा प्रिपेअर होईल. त्याच्यानंतर हे विचारवंतांवर प्रश्न कसा टॅकल करायचा ती सुद्धा एक महत्वाची पद्धत तुम्हाला थोडीशी असेल, माहित असेल तर बरं राहील. पण तुम्हाला आता सजेस्ट काय करायचं शेवटच्या दिवसामध्ये, तर हे 8-10 व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम जसा वेळ मिळेल तसं तसं तुम्ही याच्याबद्दल थोडीशी माहिती गोळा करत राहा आणि बिलकुल असा फार त्यामध्ये आपण म्हणू फार एनर्जी न टाकता थोडं कधीतरी वेळ मिळाला तर काढून घेतली माहिती, असं जरी करत राहिलं तरी पण परीक्षेसाठी तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होईल. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट म्हणजे हा लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा मूल्य आणि नैतिकता. आता तसं पाहायला गेलं तर हा लोक प्रशासनाचे हे 2 पॉइंट, पण या पॉइंटला आता एवढं प्रिपेअर करायला आपल्याकडे वेळ नाही. मग या पॉइंट मध्ये या सब्जेक्ट मॅटर मध्ये जे तुम्हाला 4 मुद्दे प्रिपेअर करायचे आहेत ते म्हणजे नैतिक चिंता आणि कोंडी याची संकल्पना, एथिकल डिलेमास काय असतात, कधी नैतिक कोंडी होते आणि ती कशी सोडवता येईल त्याच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत, कायदे, नियम, विनियमन आणि सत्सद विवेक बुद्धी. बघा इथे कन्सायन्स येतो. तर हे सगळेच्या सगळे कसे नैतिकतेला जन्म देतात आणि नैतिकतेचा आपण एक पहिला पॉइंट पाहिला डायमेन्शन्स ऑफ एथिक्स, तो सुद्धा तुम्ही हा पॉइंट सुद्धा तिथे टाकू शकता आता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की नियम, नियमन आणि तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जर तुम्ही ऐकलं
तर कशी ती नैतिकतेला जन्म देऊ शकते आणि कधी कदाचित कशा पद्धतीने अनैतिक कायदे सुद्धा कधी कधी अनैतिक असू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल गांधींनी रौलट ऍक्टला विरोध केलाच की, मग तो कायदा होता पण तो अनैतिक होता. मग हे जर सगळं आहे, ही संकल्पना कशी, हा पॉइंट तुम्ही प्रिपेअर करा. त्याच्यानंतर उत्तरदायित्व आणि नैतिक शासन याच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक बोलता आलं पाहिजे, 100-150 शब्द लिहिता आले पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरण हा जो चौथा पॉइंट आहे हा सिलेबस मध्ये आहे, पण यावेळेस तुम्ही याला थोडस निग्लेक्ट केलं तरी चालेल, पण हा पॉइंट आहे, हा येण्याची शक्यता आहे, पण हा प्रायोरिटी लो आहे. आणि एक निगम प्रशासन किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स याची संकल्पना काय, ही एक प्रिपेअर करून ठेवा. कारण हा तुम्हाला माहिती आहे की किती बिझनेसचे फ्रॉड होतात आणि नीतिशास्त्राचं आज महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सची संकल्पना आणि त्याचा उपयोग आणि त्याची गरज हे थोडक्यात तुम्हाला माहित पाहिजे. आणि आपल्या कोणत्या कायद्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स दिलेला आहे याची संकल्पना तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे प्राधान्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 पॉइंट तुम्ही प्रिपेअर करा आणि त्याच्यामध्ये थोडीशी नोट्स बनवून ठेवा. मग तुम्हाला हा सगळा सिलेबसचा हा आपण म्हणू जो आपला 6वा पॉइंट आहे, तो 6वा पॉइंट पूर्ण न प्रिपेअर करता या 4 मुद्द्यावर जरी तुम्ही आताच्या घडीला प्रिपेअर केलं तरी पण मला असं वाटतं योग्यरीत्याने तयारी असेल. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो 7वा मुद्दा आहे ज्याला आपण प्रॉबिलिटी असं म्हणतो, हा थोडक्यात मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. यामध्ये ज्याला आपण प्रॉबिलिटी असं म्हटलेलं आहे, प्रशासनातील सभ्यता असं म्हटलेलं आहे, ते किंवा सत्यनिष्ठता सुद्धा त्याला म्हटले जातं. या प्रॉबिलिटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे 4-5 पॉइंट प्रिपेअर करायचे आहेत ते म्हणजे कोणते, सर्वात पहिले कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ एथिक्स यांच्यामधला डिफरन्स, आचारसंहिता आणि नीती संहिता याच्यामध्ये काय फरक आहे, कुठे दिलेली आहे कुठे दिलेली नाही आणि ती कोणत्या पद्धतीने त्या संकल्पना आहे त्याचे एक थोडक्यात तुम्हाला डिफरन्सिएशन माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सत्यनिष्ठता प्रॉबिलिटी या कन्सेप्टला पहिल्यांदा तुम्ही एक थोडक्यात बेसिक फाउंडेशनला तयार करा. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रॉबिलिटी, लोक प्रशासनातील सभ्यता की सत्यनिष्ठता ही काय आहे, असं जर तुम्हाला प्रश्न दिला तर मला लिहिता येतोय का 100-150 आणि त्याचे शब्द काय आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. हे 2 पॉइंट्स तुम्ही प्रिपेअर केले की मग तुम्हाला पुढे माहितीचा अधिकारावर एखादा प्रश्न येऊ शकतो आणि ती कशा पद्धतीने उत्तरदायित्व सिद्ध करते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा आधी पण होता, आता पण आहे आणि तो पुढे पण राहतो. हा लोकांसाठी फायद्याचा आहे, पण कधी कधी तो सरकारी कर्मचाऱ्यांना तो थोडासा नकारात्मक सुद्धा होतो, त्यांना त्याचा त्रास होतो. मग त्याचा फायदा आणि तोटा कसं आणि पारदर्शकतेची दुसरी बाजू निगेटिव्ह इम्पॅक्ट कसे होतात याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही विचार करून ठेवा. प्रश्न इथे येण्याची शक्यता असू शकते. आणि नागरी सनद सिटीजन चार्टर कन्सेप्ट काय आहे, सिटीजन चार्टर कन्सेप्ट काय आहे, बिलकुल फाउंडेशनल लेवलला व्हॉट डू अंडरस्टँड बाय सिटीजन चार्टर, नागरी सनद म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हे एवढे पॉइंट्स प्रिपेअर केले, हे 6 पॉइंट्स, तर तुमचा जो शेवटचा मुद्दा आहे तो बिलकुल असा कॉम्प्रिहेन्सिव्ह न जाता या ब्रीफ या सांगाड्यात या स्केलेटन मध्ये जरी तुम्ही प्रिपेअर केलं तरी पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. आता यामध्ये जर पाहिलं तर कार्यसंस्कृती वर्क कल्चर वगैरे आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराची आव्हाने हे सुद्धा एक महत्वाचा तुम्ही वाटल्यास तिथे ऍड करून ठेवा. ठीक आहे, नीतिशास्त्र आणि भ्रष्टाचार है ना, आपण म्हणूया त्याला करप्शन वर्सेस एथिक्स है ना, हे काय आहे, ही हा एक प्रश्न ऍड करून घ्या. तर नीतिशास्त्र कसं, नीतिशास्त्राचं जर आपण पालन केलं नाही तर कसं भ्रष्टाचाराकडे आपण वळू शकतो आणि भ्रष्टाचारामध्ये लोकांचे कशा पद्धतीने पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत, कौटिल्यांनी काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एथिक्स, GS आपण म्हणूया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, जो आपण प्रशासन सुधारणा हे बनलेलं होतं, मंडळ बनलेलं होतं, त्यांच्यामध्ये करप्शनला कसं व्याख्यात केलेलं आहे हे थोडंसं तुम्ही जर साचून घेतलं आणि नीतिशास्त्र आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल जर तुम्ही 8-10 पॉइंट काढून घेतले तर मला असं वाटतं येणारा प्रश्न तुम्हाला टॅकल करता येईल. तर मी सांगताना तुम्हाला एक बिलकुल ब्रीफली आणि मेन पॉइंट सांगितलेत की आताच्या घडीला तुम्ही काय करू शकतात.
या सगळ्या पॉईंट्सला तुम्ही बघा, सखोल विश्लेषणाने मी तुमच्या समोर सांगितलेले आहेत आणि एक अंदाज घेऊन तुम्हाला तुमची मदत करण्याची मी इथे काय केलेली आहे, आपण म्हणू कोशिश केलेली आहे की तुम्ही साधारणपणे आताच्या यामध्ये 7-8 दिवसामध्ये कशा इफेक्टिव्हली हा सब्जेक्ट तयार करू शकतात, तर असा करू शकतात. त्याच्यानंतर हा तर निम्मा भाग झाला, पण पुढचा निम्मा भाग जर आपण काढायचा म्हटला, ज्याच्यामध्ये आपण केस स्टडीज पाहिलं, तर केस स्टडीज मध्ये युपीएससीचे कोणकोणत्या केस स्टडीज कोणकोणत्या पॉईंट्सवर आलेत, तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टवर केस स्टडी आहे. त्याच्यानंतर पर्यावरण आणि विकासा यांच्यातल्या द्वंद्वावर केस स्टडी आहे. पॉलिटिकल प्रेशरवर केस स्टडी आहे. त्याच्यानंतर विसल ब्लोअर म्हणजे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या एखाद्या घटकावर केस स्टडी आहे. सर्व्हिस डिलिव्हरी, वंचित घटकांची सेवा याच्यावर एक केस स्टडी आहे. तर हे काही पॉइंट्स युपीएससीचे आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून 5 पॉइंट्स, वर्क प्लेस हरॅसमेंट म्हणजे कामाच्या ठिकाणी जो स्त्रियांचा किंवा पुरुषांचाही छळ होतो त्याच्या संदर्भामध्ये कशी ही नैतिक समस्या याच्यावर केस स्टडी आहे. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनावर एक केस स्टडी येऊ शकते, ज्याच्यामध्ये एखादा आपण गट अडकलेला आहे आणि तिथे फॉरेन डिग्निटरीज आहेत, तिथे वृद्ध लोक आहेत, तिथे मुलं आहेत, तिथे स्त्री आहेत, तिथे तरुण मुलांचं आहेत, तर तुम्ही कोणाला वाचवणार आणि का बरं वाचवणार, असा एक काहीतरी प्रसंग टाकून तुम्हाला तुमचा नैतिक विचार काढले जाऊ शकतो. त्याच्यानंतर मॉब व्हायलन्सवर, जमाव हिंसाचार याच्यावर, कारण ह्या गोष्टी दिसत असतात. त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहे की कसं गुंड आणि कसे राजकीय लोक एकत्रित राहून एखादं प्रशासन चालवतात. मागच्या इलेक्शनमध्ये पाहिलं आपण की किती गुंड्यांना आणि किती त्याचा मसल आणि मनी पॉवर वापरलाय. तर त्याच्यावर एखादा प्रसंग टाकून तुम्ही ती सिच्युएशन कशी पाहतात त्याच्यावर युपीएससीने विचारलेलं आहे. आणि कॉर्पोरेट निगम प्रशासनावर सुद्धा केस स्टडी आहे. हे 10 पॉइंट्स युपीएससीचे आहे. मग या 10 पॉइंट्सला तुम्ही कधीतरी एक थोडा वेळ काढून याचा विचार करून ह्याच्यावर एक साधारणपणे मुद्दे काढून ठेवले तर ही केस स्टडी मी कशी हँडल करेन याचा तुमच्याकडे नोट्स आणि गाभा तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर एमपीएससीचा आपण जर सीसॅटचा पेपर पाहिला तर एमपीएससीच्या सीसॅटच्या पेपरमध्ये जे पण आपल्याला केस स्टडीज यायचे आणि त्यांचा आपल्याला उत्तर द्यायला लावायचे, डिसिजन मेकिंगचे जे प्रॉब्लेम होते त्या डिसिजन मेकिंगचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा मी तुम्हाला या स्लाइडमध्ये टाकून दिलाय की कदाचित त्यातनं ते प्रश्न त्या धर्तीवर त्या थीम्सवर जर त्यांनी प्रश्न केले तर पॉलिटिकल प्रेशर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह न्यूट्रलिटी ही तर आपण युपीएससीची सुद्धा दिसून येते. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन हे युपीएससी मध्ये पण विचारले, एमपीएससी मध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे युपीएससीने पण विचारलं आणि एमपीएससीने सुद्धा. त्याच्यानंतर तुमचं रूल्स वर्सेस कंपॅशन इन पब्लिक सर्व्हिस, मी नियमांना फॉलो करू की सहानुभूती दाखवू, ही नैतिक कोंडी झाली. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर मॉब मॅनेजमेंट, मॉब व्हायलन्स हा युपीएससीचा सुद्धा प्रश्न आहे आणि एमपीएससीचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही वर्क प्लेस एथिक्स आणि सबऑर्डिनेट मॅनेजमेंट म्हणजे कामाच्या ठिकाणी छळ जो होतोय त्याच्यावर युपीएससीने विचारलंय, एमपीएससीने विचारलंय. करप्शन अँड विसेल ब्लोईंग युपीएससीने विचारलंय, एमपीएससीने विचारलंय. रिसोर्स अलोकेशन युपीएससी आणि एमपीएससी. त्याच्यानंतर जेंडर सॅनिटायझेशन अँड वुमन सेफ्टी याच्या संदर्भामध्ये दोघांनी विचारले आणि सोशल जस्टिस आणि डिस्क्रिमिनेशन. तर मोर ऑर लेस हे 10 थीम्स जर तुम्ही प्रिपेअर करून ठेवले तर मला असं वाटतं तुमची येणारी 6 केस स्टडी पैकी 6 केस स्टडी इथे येण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, हा जो पेपर आहे याला मी म्हणेल की तुम्हाला येणाऱ्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही काय करू शकतात हे मी सांगण्याचा इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ऑफकोर्स हा पेपर याला मी असा पूर्ण न्याय दिलेला नाही, पण तुम्ही प्रॅक्टिकल पोझिशनमध्ये आता विद्यार्थी कसा आहे आणि त्याला किती मदत करायची याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता एमपीएससी साठी आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज होती. तर ती कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आता राहिलेल्या कालखंडामध्ये घेणं थोडंसं अशक्य आहे आणि म्हणून आपण एक टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम थोडासा रिशफल केला. तर इथे आता आपण 10 टेस्ट घेणार आहे, ज्याच्यामध्ये 8 जीएसच्या टेस्ट सिरीज आणि 2 टेस्ट सिरीज घेणार आहे. 10 अनुभवी शिक्षकांची तुम्हाला इथे मदत असेल. वाटल्यास तुम्हाला हे जर टेस्ट लिहायचे असेल तर आपल्याकडे येऊन लिहू शकतात. तुम्हाला ऑनलाईनही कोणत्या तरी पद्धतीने आपण सोय करून देऊ, ज्यामध्ये तुम्ही टेस्ट लिहून तुमचं मूल्यांकन इव्हॅल्युएशन घडून आणता येईल. त्याच्यानंतर
तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर नंबर तर तुमच्या स्क्रीन समोर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. एथिक्स बाबत तुम्हाला काही अजून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला काही अडचण असेल तर आपण तुम्हाला तशी मदत करून देऊ आणि तुमच्या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही आपण म्हणूया चांगल्या पद्धतीने लढा देऊ शकता याची आपण तुमची कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी तयार करून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये जे पण मी मुद्दे सांगितले ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यावर प्राथमिकता नोट्स तयार करून घ्या. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कॉल करा किंवा तुम्ही आपल्याला इन्स्टिट्यूटला सुद्धा येऊन भेटू शकतात. तर तुम्हाला राहिलेल्या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करा आणि तुम्ही राहिलेल्या दिवसांमध्ये मॅक्सिमम आउटपुटचे जे सब्जेक्ट आहे त्याला प्राधान्य देऊन त्यानंतर तुम्ही मेन्सला जावा. तर राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच काही स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आपण टाकत राहू म्हणजे तुमची मदत परीक्षेच्या दृष्टिकोनातून होत राहील. तर धन्यवाद मित्रांनो.